श्री स्वामी समर्थ. देव तुम्हाला संकेत देतोय, पण तुम्ही ओळखत नाही. 99% लोक चुकतात. हे 7 संकेत दिसले तर समजा देव तुमच्या सोबतच आहेत. तर तुम्हाला आपल्या चॅनेलवरती खूप माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. परंतु तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कधी तुमच्यासोबत असं झालंय का? अचानक काहीतरी घडतं आणि तुम्हाला वाटतं हे योगायोग नाही, काहीतरी संकेत आहे. तुम्ही विचार करता, देव खरंच आपल्याशी बोलतो का? उत्तर आहे हो. पण समस्या ही आहे, आपण ते संकेत ओळखत नाही. नमस्कार मित्रांनो, कारण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत देवाचे संकेत कसे ओळखायचे. जर तुम्ही हे संकेत समजून घेतले तर तुम्ही कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही. देव संकेत का देतो? तर देव आपल्याशी थेट बोलत नाही, कारण तो ऊर्जा आहे, शक्ती आहे आणि श्रद्धा आहे. पण तो संकेत देतो परिस्थितीमधून, लोकांमधून, स्वप्नांमधून आणि तुमच्या मनातून. देव नेहमी बोलतो, पण ऐकायला मन शांत असलं पाहिजे. वारंवार एकच गोष्ट घडणे. जर तुमच्यासोबत एकच गोष्ट वारंवार घडत असेल, उदाहरण एकच नंबर दिसतो 111, 222, एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा भेटते, एकच समस्या वारंवार येते, याचा अर्थ देव तुम्हाला काहीतरी शिकवतोय. हा संकेत दुर्लक्षित करू नका. कारण स्वप्नांमधून संकेत. कधी तुम्हाला खूप स्पष्ट स्वप्न पडतात. देव, मंदिर, पाणी, प्रकाश किंवा एखादी घटना आधीच दिसते. याचा अर्थ देव तुमच्या अवचेतन मनातून बोलतोय. हे स्वप्न साधन असतं, हे मार्गदर्शन असतं. अचानक मनात येणारा विचार, अचानक तुमच्या मनात एखादा विचार येतो, हे करू नको, इथे जाऊ नको, हा निर्णय घे, हा तुमचा विचार नाही, हा देवाचा इशारा आहे. अडथळे येणे, काही काम तुम्ही खूप प्रयत्न करूनही होत नाही. समजून घ्या, देव तुम्हाला त्या मार्गावरून म्हणजे वाचवत आहे. सगळं जे होतं नाही ते वाईट नसतं, तर तुम्हाला त्यापासून वाचवण्यासाठी असतं. मित्रांनो, हे फक्त सुरुवात आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत देवाचे अजून गुप्त असे संकेत. कोणते संकेत? तर दुर्लक्षित केल्याने आयुष्य बिघडते आणि देवांशी कनेक्शन कसं वाढवायचं. जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्याशी बोलतोय तर कमेंट करा जय श्रीराम किंवा हर हर महादेव. पुढचा पार्ट मी लगेच सांगत आहे, तर मी लगेच देते जर तुम्ही द्या म्हटला तर. शरीरातून येणारे संकेत, अचानक मिळणाऱ्या संधी आणि चुकीच्या लोकांपासून दूर होणे. देवाची परीक्षा कशी ओळखावी हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पार्ट 2 म्हणून सांगितलं तर मी पुढचाही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. देवाचे संकेत कसे ओळखावे. सुरुवात म्हणजे कधी असं वाटले का की काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवते. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात वारंवार घडतात आणि तुम्हाला जाणवतं हे योगायोग नाही, हेच आहेत देवाचे संकेत. देव संकेत का देतो? देव थेट येऊन आपल्याशी बोलता येत नाही, पण तो आपल्याला दिशा देतो. कधी कधी परिस्थितीमधून, कधी लोकांमधून आणि कधी तुमच्या मनातून. देव कधी शांत नसतो, आपणच त्याला ऐकत नाही. वारंवार एकच गोष्ट दिसणे योगायोग नाही, हा संकेत असतो. मंदिर, देव, प्रकाश, एखादी घटना आधीच दिसणे, देव तुमच्या स्वप्नातून बोलतो किंवा मनाचा आवाज, हे करू नको, इथे जाऊ नको, हा तुमचा विचार नसतो, हा देवाचा इशारा असतो. अडथळे म्हणजे काम होत नाही, अडथळे येतात, देव तुम्हाला वाचवत असतो. हे फक्त सुरुवात आहे, पुढे अजून धक्कादायक संकेत आहेत. कमेंट करा हर हर महादेव. शरीर आणि संधीचे संकेत म्हणजेच देवभक्त फक्त
फक्त बाहेरूनच नाही, तुमच्या शरीरातूनही संकेत देतो. शरीरातून येणारे संकेत अंगावर शहारे येणे, अचानक शांतता, बेचैनी, तुमचं शरीर देवांशी कनेक्ट होतं. अचानक संधी, अचानक चांगली संधी मिळते. ही तुमच्या मेहनतीची नाही, हा देवाचा आशीर्वाद आहे. लोक दूर जाणे, काही लोक अचानक दूर जातात, देव तुमचं रक्षण करतोय. कारण परीक्षा, अचानक समस्या वाढतात, देव तुम्हाला मजबूत बनवत आहे. कारण देव आधी परीक्षा घेतो, मग आशीर्वाद देतो. देव तुमच्याशी कधी बोलतो, देव प्रत्येकाशी बोलतो, पण सगळ्यांना ऐकू येत नाही. कारण शांत मन शांत असेल तेव्हा तुम्हाला उत्तर मिळतात. सकाळचे विचार, सकाळी येणारे विचार हे खूप शक्तिशाली संकेत असतात. अचानक दिशा बदलणे, तुमचा प्लॅन बदलतो आणि नंतर तेच योग्य ठरतं. देव मार्ग बदलतो आणि कधी कधी तुमचा प्लॅन फेल होतो, कारण देवाचा प्लॅन वेगळा असतो. दुर्लक्षित केलेले संकेत, म्हणजे हे संकेत दुर्लक्षित केले तर आयुष्य बिघडू शकतं. कारण आतून वॉर्निंग, मन सतत सांगतं हे चुकीचं आहे, तरी आपण करतो. हा सर्वात मोठा धोका आहे. तर सतत वाईट घटना, सतत नुकसान, सतत त्रास, मार्ग चुकीचा आहे आणि आनंद हरवणे. सगळं असूनही आनंद नाही. देव सांगतोय दिशा बदल. देव काय सांगतोय? दिशा बदल. सगळं असूनही आनंद नाही. देव सांगतोय दिशा बदल. कारण जेव्हा मन नाही म्हणतं तेव्हा थांबा. कारण संकेत ओळखायचे असतील तर देवांशी कनेक्शन मजबूत करा. ध्यान, दररोज 10 मिनिटं तुम्ही शांत बसा. कारण उपाय 2 मंत्र, ओम नमः शिवाय, जय श्रीराम, जय राम. आणि ही कृतज्ञता, रोज देवाचे आभार माना. कारण शांतता, मोबाईलपासून थोडं दूर राहूया. परंतु आपल्याला माहिती आपल्याला पाहिजे असेल तर ऐकणंही तेवढंच गरजेचं आहे. पण जास्त वेळही मोबाईलचा उपयोग करायचा नाही. त्यामुळं थोडाच वेळ घ्यायचा, पण त्याचा पुरेपूर छान असा फायदा करून घ्यायचा, ज्याच्यातून आपल्याला माहिती मिळेल. शांत मन आणि स्पष्ट संकेत. अंतिम सत्य तुमच्यासाठी फक्त देव नेहमी तुमच्यासोबत असतो. देव संकेत देतो, आपण दुर्लक्षित करतो. मन, देवाचा आवाज, अडथळे, संरक्षण आणि संधी हे एक आशीर्वाद आहे. अंतिम म्हणजे तुम्ही एकटे नाही, देव नेहमी तुमच्यासोबत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्याशी बोलतो, कमेंट करा जय श्रीराम. हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतो. देव तुम्हाला 3 वेळा संकेत देतो. हे दिसलं तर समजा देव खुश आहे. हा संकेत आला तर आयुष्य बदलणार हे नक्कीच. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ. आपला हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.